मैं गोंदिया जिला पूर्व अध्यक्ष सतीश समुद्रे। मी गोंदिया जिला अध्यक्ष सतीश समुद्रे। गोंदियात सीमावरून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्य लागलेलं आहे। इथून पुष्कळ प्रवासी येतात, तर त्याच्या हिंदीवर आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार ते करते, तर मराठी बोलून त्याला समजणार नाही, तर आम्हाला त्यांच्यासोबत हिंदीवर बोलावं लागल। तर सरकारने याच्यावर थोडंसं शिथिलता घ्यायला पाहिजे का ऑटोवाले बरोबर मराठी बोलता का नाही बोलता, त्याच्यावर शिथिलता घ्यायला पाहिजे। आमची कार्यशाळा पण घेतलेली आहे आरटीओ साहेबना का सर्वांना आरटीओनं लायसन्स पण चेक केलेला आहे। आणखीन पुष्कळ समस्या आहे ऑटोवाल्याची। सरकारनं अर्धी तिकीट केलं आहे महिलांसाठी, पण आमच्या ऑटोवाल्यावर त्यांच्या धंद्यावर त्याच्या व्यापारावर पुष्कळच अर्धशीच झालेला आहे त्यांचा धंदा। ते आपल्या पोराबाराला कसं शिकवणार, त्याच्या पोरेबारा कसं विकसित होणार। आमची मराठी तुम्हाला येत होती, हिंदी मराठी शिकले तुम्ही आता किती महिन्यापासून? मराठी तर आम्हाला येतच नाही, आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो तर मला मराठी येतच आहे। तर आम्ही मराठीवरच जास्त व्यवहार करतो, मराठी भाषेवर। सरकारने जो हा निर्णय आणला की ऑटो रिक्षा चालकांना मराठी यायला पाहिजे, त्या निर्णयाचा ऑटो रिक्षा चालक स्वागत करत आहोत। पण आमच्या गोंदिया जिल्हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून आहे आणि बहुतांश लोक तिकडचे येतात आणि त्यांच्यासोबत आम्हाला मराठीमध्ये बोलले तर आमचा व्यवहार बरोबर होणार नाही। ते हिंदीत बोलतील तर आम्हाला पण हिंदीमध्ये बोलावं लागेल। काय आणखी पण सरकार नेहमी वेगवेगळ्या नवीन GR आणि ह्या काढत असतात योजना, आणि आम्ही त्यांच्या फॉलो करतो। पण आमच्या ऑटो रिक्षा चालकांची एक समस्या खूपच आहे की जे सरकारने अर्धे तिकीट महिलांसाठी केले आहे, त्यांच्या आम्हाला पुष्कळच नुकसान होत आहे। अर्ध्या तिकीटमुळे आमचे धंदे पूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत। तर सरकारचे आम्ही नेहमी जे ते आणतात योजना आणतात त्याच्या फॉलो करतो, पण सरकारने आमच्या पण या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। नाही, बरोबर आहे। महाराष्ट्रात आपण मराठी बोलायलाच पाहिजे हे मान्य आहे, पण आता गोंदियाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आणि इतिहास बघितलं तर याला इतिहास होतं की हा मध्य प्रदेशमध्ये होता हा भाग, आणि मध्य प्रदेशमध्ये आजही हिंदी बोलले जाते तिथे। म्हणून याचं काही ना काही बोलून सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, मला असं वाटतंय। त्यांच्यावर कारवाई करण्याचं म्हटलेलं आहे। नाही, मी काय म्हणतोय, आता मी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला एकदा मुंबई गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू द्या सरनाईक साहेबांशी, त्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू आपण। आणि दुसरं, IAS IPS ऑफिसर आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्याला मिळतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे। साऊथ मधून तर थेट बिहार, नॉर्थ ईस्ट कडले पण आपल्याकडे ऑफिसर्स आहेत, UP बिहारचे पण आहेत, मोठे मोठे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात आहेत, पण ते सर्व मराठी शिकतात आणि बोलतात आणि लिहितात पण। तर मराठी शिकणं मला वाटते आपल्याला चांगलंच आहे, सर्वांच्या भविष्यासाठी चांगलं आहे।